हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 2.1 स्टार्ट केलेलं होतं. आता आपण क्वेश्चन नंबर 1 त्यातलाच क्वेश्चन नंबर 1मध्ये बघा, फाइंड द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 180 डिग्री 210 डिग्री असे आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले होते. त्यातलंच आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ 210 डिग्री. सर्कल बघा, हे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, ओ पी हा टर्मिनल रे आहे. इट्स टर्मिनल रे ओ पी इंटरसेक्ट अ स्टँडर्ड युनिट सर्कल इन पी एक्स वाय मीन्स ओ पी इक्वल टू 1. कशाला? त्यामुळे अँगल, हा जो अँगल आहे बघा, इथून इथं पण झालं तर 180 होणार आहे आणि तिथून 210 इथं असणार आहे. लक्षाला, इथून जर इथं पण घेतला तर 210. आपल्याला फाइंड द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ 210 डिग्री असा क्वेश्चन आहे आपल्याला इथे. मग 210 असेल तर इथला जो अँगल आहे तो अँगल आपण काढूया. 180 प्लस, समजा 180 प्लस 30 केला तर किती येणार आहे तर 210. बघा, 180 प्लस 30 इक्वल टू 0. 8 प्लस 3 11, कॅरी 1 घ्या, 210 डिग्री. इथला जो अँगल आहे तो किती असणार आहे 30 डिग्री. PM is perpendicular to x axis. Therefore, angle M equal to 90 degree and therefore angle P is 60 degree. Remaining angle येणार, कारण ह्यांची जर सम घेतली तर आपल्याला किती मिळणार इथं 180 डिग्री. Therefore, angle मेजर अँगल XOP बघा, इथून इथंपर्यंत XOP इक्वल टू 210 डिग्री. 210 degree. Its terminal ray, its terminal arm or ray intersect standard unit circle in PXY. PM is perpendicular to x axis. PM is perpendicular to x axis and therefore triangle PMO is 30 60 90 degree triangle. Therefore triangle POM is 30 60 90 degree triangle. बघा कसं आलं ते लक्षात येते का? बघा, इथून इथं पण घेतलं तर 210 आहे, पण इथून जर इथं पण घेतला तर 180 येणार. 180 प्लस 30 म्हणजेच किती येणार 210 डिग्री. त्यामुळे इथला जो अँगल MOP हा जो अँगल आहे तो किती असणार आहे 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री. कारण हा 90 आहे, आपल्याला परपेंडिक्युलर आहे म्हणून इथला 90 घेतला, 30 आहे. त्यामुळे इथला अँगल P इक्वल टू किती असणार आहे 60 डिग्री आणि मग हा अँगल जो आहे तो 30 60 90 डिग्री ट्रायंगल. आणि देअरफॉर साईड अपोजिट टू आपण पहिल्यांदा 30 डिग्री घेऊया किंवा 60 डिग्री घेऊया, OM घेऊया पहिल्यांदा. मग साईड अपोजिट टू 60 डिग्री इज कसं असणार आहे √3/2 इट्स हायपोटेनियस. आणि देअरफॉर साईड अपोजिट टू 60 डिग्री बघा, बरोबर 60च्या समोर बघा OM इक्वल टू x इक्वल टू, कारण हा x ॲक्सिसवर आहे त्यामुळे OM x इक्वल टू हा कसा असणार आहे √3/2 इंटू हायपोटेनियस 1. हायपोटेनियस OP बघा, हा ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस काय OP आहे आणि तो किती आहे 1 आहे. त्यामुळे √3/2 इंटू 1 इक्वल टू √3/2. आणि देअरफॉर PM इक्वल टू साईड अपोजिट टू 30 डिग्री. साईड अपोजिट टू 30 डिग्री इज कसं असणार आहे तो 1/2 इंटू हायपोटेनियस. त्यामुळे इथे बघा बरोबर 30च्या अपोजिट जावा. PM इक्वल टू Y इक्वल टू हा X असणार आहे, हा Y असणार आहे. PM Y इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनियस 1 इक्वल टू 1/2. लक्षाला. बट P lies in थर्ड क्वाड्रंट. बघा, फर्स्ट सेकंड थर्ड, त्यामुळे P हा कुठे आहे बघा थर्डमध्ये आहे. मग थर्डमध्ये जर असेल तर X निगेटिव्ह आहे, Y पण निगेटिव्ह आहे. त्यामुळे X <0
वाय लेस दॅन 0. कारण लेस दॅन 0 निगेटिव्ह आहे ते लक्षाला. त्यामुळे दोन्ही निगेटिव्ह आहेत. मग दोन्ही निगेटिव्ह असतील तर एक्स पण निगेटिव्ह घ्यायचं आणि वाय पण निगेटिव्ह घ्यायचं. बघा इथं एक्स इथं आपण काढलेलं आहे व्हॅल्यू. देअरफॉर OM इक्वल टू एक्स इक्वल टू -√3/2. सिमिलरली PM इक्वल टू वाय इक्वल टू -1/2. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू -√3/2, वायची व्हॅल्यू -√3/2. आणि देअरफॉर बाय डेफिनेशन काय येणार इथं साईन बघा आपल्याला कुठलं काढायचं आहे. फाइंड द ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स ऑफ 210. मग साईन 210 डिग्री इक्वल टू वाय इक्वल टू वायची व्हॅल्यू बघा किती आहे -1/2 कॉस 210 डिग्री एक्स इक्वल टू बघा एक्स इक्वल टू एक्सची व्हॅल्यू किती आहे -√3/2. सिमिलरली टॅन 210 इक्वल टू आता टॅन कसं घेतो आपण साईन अपॉन कॉस वाय अपॉन एक्स इक्वल टू आता मायनस मायनस प्लस होणार 1/2 डिवायडेड बाय √3/2. 2 कॅन्सल होईल 1/√3 लक्षाला. आणि बरोबर आपण ह्या साईडला त्याचे काय करायचे रेसिप्रोकल्स घ्यायचे. म्हणजे काय येणार बघा इथं साईनचा रेसिप्रोकल कुठला येणार इथं कोसेक 210 डिग्री इक्वल टू 1/y इक्वल टू -1/2 आहे. म्हणजे इथे काय येणार -2/1. कॉसचं रेसिप्रोकल काय येणार इथं सेक 210 इक्वल टू एक्स आहे इथं एक्स म्हणजे याचा रेसिप्रोकल 1/x. आता -√3/2 आहे इथं काय येणार -2/√3. सिमिलरली टॅनचा रेसिप्रोकल कॉट 210 इक्वल टू वाय अपॉन एक्स आहे इथं एक्स अपॉन वाय इक्वल टू इथं 1/√3 आहे इथं काय ना √3/1. आणि हे आपले काय झाले ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ 210 डिग्री. बघा साईन 200 कॉस 200 टॅन 200 कोसेक 200 सेक 200 कॉट 200 लक्षात आलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फाइंड द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ एक फोर्थ क्वाड्रंटमधलं आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ 300 पण आहे 330 पण आहे. त्यातलं मी एक एक्झाम्पल घेते 330 डिग्री लक्षात. डायग्राममध्ये बघा हे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस स्टँडर्ड युनिट सर्कल असल्यामुळे हा OP रेडियस 1 असणार आहे लक्षात. आता इथून बघा फाइंड द ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स ऑफ 330 हे एक्झाम्पल आहे आपलं. आता इथून हा जो अँगल आहे तो 330 इथं पण असणार आहे. म्हणजेच कुठल्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे तो फोर्थमध्ये असणार आहे लक्षात. तर इथून हा 330 मग इथला अँगल आपल्याला काढायचा आहे. तर इथून कंप्लीट 1 रोटेशन घेतला तर 360 होणार. 360मधून 330 मायनस करा. इथला अँगल जो आहे तो किती असणार आहे 30 डिग्री लक्षात आलं. 30 90 आणि हा किती असणार आहे 60. सेम एक्झाम्पल आहे फक्त हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. मग फोर्थमध्ये असल्यामुळे एक्स हा पॉझिटिव्ह असतो आणि वाय निगेटिव्ह असतो एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह घ्यायची वायची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची. अँगल मेजर अँगल कुठल्या येणार बघा इथं XOP. बघा XOP इक्वल टू बघा इथं XOP इथून इकडं पण घेतला तर किती येणार इथं 330 डिग्री. इट्स नेहमीसारखं इट्स टर्मिनल आर्म intersects standard unit circle in PXY and their PM is perpendicular to x-axis. PM is perpendicular to x-axis and therefore triangle PMO बघा इथं 30 आहे 90 त्यामुळे इथला अँगल किती असणार आहे 60 डिग्री. therefore triangle
PMO is 30 degree, 60 degree, 90 degree triangle. And therefore आता इथे बघा साईड अपोजिट टू 30 घेऊया आणि साईड अपोजिट टू 60 घेऊया. पहिल्यांदा आपण OM घेऊया. मग OM बघा एक कसं आहे, साईड अपोजिट टू 60 डिग्री. देअरफोर साईड अपोजिट टू 60 डिग्री OM इक्वल टू साईड अपोजिट टू 60 डिग्री OM इक्वल टू कसं असतं ते √3/2 इंटू हायपोटेनियस. आणि देअरफोर OM इक्वल टू X इक्वल टू √3/2 इंटू 1 equal to √3/2. Similarly, side opposite to 30 degree PM equal to Y equal to बघा PM Y ॲक्सिस इथं बघा OM X ॲक्सिसवर आहे, त्यामुळे PM Y घेतला हा X आणि इथं काय असणार आहे Y असणार आहे. PM Y इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनियस 1 इक्वल टू 1/2. बट P lies in fourth quadrant. P lies in fourth quadrant. आता फोर्थ क्वाड्रंटमध्ये असल्यामुळं X हा पॉझिटिव्ह असणार आहे बघा, X ग्रेटर दॅन 0 अँड Y लेस दॅन 0. लक्षात आलं. त्यामुळं X पॉझिटिव्ह आहे आणि हे बघा X पॉझिटिव्ह आहे, Y निगेटिव्ह आहे. लक्षात आलं. आणि देअरफोर OM इक्वल टू X इक्वल टू आता X हा पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे Xची व्हॅल्यू आपण इथे काय घेणार √3/2 √3/2 अँड PM इक्वल टू आता Y हा निगेटिव्ह आहे, त्यामुळे Y इक्वल टू काय येणार इथं -1/2. म्हणजे Xची व्हॅल्यू √3/2 घ्यायचं आहे, Yची व्हॅल्यू -1/2 घ्यायचं आहे. आणि देअरफोर बाय डेफिनेशन काय येणार इथं बघा sin 330 इक्वल टू काय डेफिनेशन आहे Y इक्वल टू -1/2. बघा sin 330 डिग्री इक्वल टू Y इक्वल टू -1/2. cos 330 डिग्री इक्वल टू X इक्वल टू काय येणार बघा इथं √3/2. Xची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, Yची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. आणि tan 330 डिग्री इक्वल टू Y/X. नेहमीची डेफिनेशन आपण बघा sin 330 Y इक्वल टू -1/2, cos 330 इक्वल टू X इक्वल टू √3/2, tan 330 इक्वल टू Y/X sin अपॉन cos Y/X इक्वल टू आता -1 कसं साईन आहे त्यामुळे इथं मायनस येणार, 2 कॅन्सल होणार डिनॉमिनेटर 1/√3. आता ह्यांचे रेसिप्रोकल्स घेऊया आपण. काय येणार इथं कोसेक 330. आता ह्यांचा रेसिप्रोकल काय येणार बघा इथं -1/2 आहे, -2/1. सेम आपण कॉसचा रेसिप्रोकल सेक 330 इक्वल टू √3/2 आहे, इथं काय येणार 2/√3. अँड लास्ट बघा कॉट 330 इक्वल टू -1/√3 आहे, -√3/1. लक्षात आलं. ह्या मेथडने आपण इथं बघायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा नेक्स्ट बघा निगेटिव्ह अँगलचं बघूया आपण. आता काही एखादं 2 एक्झाम्पल. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ -225 डिग्री. बघा परत इथं आपण स्टँडर्ड युनिट सर्कल काढलं, X ॲक्सिस Y ॲक्सिस. स्टँडर्ड युनिट सर्कल असल्यामुळे OP रेडियस 1 असणार आहे. आता बघा इथं निगेटिव्ह अँगल आहे, अँगल XOP इक्वल टू -2. आता निगेटिव्ह असेल तर तो कसा असणार आहे इथं बघा हा क्लॉकवाईज डायरेक्शन असणार आहे, त्यामुळे इथून इथंपर्यंत जो आहे तो किती असणार आहे -225 डिग्री. आता आपल्याला इथला अँगल काढायचा, हा अँगल काढायचा आहे, तर हा किती असणार आहे इथून इथं पण घेतला तर -180 प्लस 45 केलात तर किती येणार 5, 12 कॅरी 1 2, त्यामुळे 225 येणार इथे. त्यामुळे इथला जो अँगल आहे हा किती असणार आहे 45 डिग्री असणार आहे. लक्षात आलं. तर देअरफोर आता इथला 45 असेल तर इथला पण हा किती असणार 45 आणि हा किती आहे 90 आहे. बघा
मेजर अँगल XOP, इथून इथंपर्यंत जो अँगल आहे तो किती आहे, निगेटिव्ह अँगल -225 डिग्री. इट्स टर्मिनल आर्म इंटरसेक्ट्स द स्टँडर्ड युनिट सर्कल इन PXY. नेहमी पद्धतीने PM इज परपेंडिक्युलर टू X ॲक्सिस. PM is perpendicular to X axis and therefore triangle हा जो ट्रायंगल आहे PMO is 45-45-90 degree triangle and therefore triangle PMO is 45-45-90 degree triangle. 45-45-90 degree triangle and therefore side opposite to 45. काय बघा इथं दोन साईड्स आहेत, अपोजिट टू 45 OM, अपोजिट टू 45 PM. दोन्ही इक्वल असणार आहेत कारण दोन्ही अँगल्स इक्वल आहेत इथं, लक्षात आलं. अँड देअरफोर PM इक्वल टू OM इक्वल टू, हे कसं असणार आहे बघा, PM इक्वल टू OM इक्वल टू 1/√2 × 1. Opposite side opposite to 45 degree is 1/√2 of its hypotenuse. लक्षात आलं. त्यामुळं इथे OM आणि हा PM किती असणार आहे, 1/√2 × 1 इक्वल टू 1/√2. लक्षात आलं. आता OM पण 1/√2 आहे आणि PM पण 1/√2 आहे. OM म्हणजे काय घेतो आपण तिथं X बघा, हा OM X आणि हा काय घेतो आपण Y. OM इक्वल टू X इक्वल टू 1/√2 and PM इक्वल टू Y इक्वल टू 1/√2. But P lies in second quadrant. बघा P हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ आहे. P कुठल्या क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये X हा निगेटिव्ह आणि Y हा काय असतो, पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंटमध्ये P लाईज इन सेकंड क्वाड्रंट, देअरफोर सेकंड क्वाड्रंटमध्ये X हा काय असतो, निगेटिव्ह आणि Y काय असतो, पॉझिटिव्ह. मग X निगेटिव्ह म्हणजे काय येणार, X <0 आणि Y पॉझिटिव्ह म्हणजे काय येणार, Y <0. लक्षात आलं. देअरफोर आता X निगेटिव्ह आहे म्हणजे Xची व्हॅल्यू आपण निगेटिव्ह घ्यायची आणि Yची व्हॅल्यू काय येणार इथं, पॉझिटिव्ह. आणि देअरफोर X इक्वल टू OM इक्वल टू X इक्वल टू -1/√2 and PM इक्वल टू Y इक्वल टू 1/√2, कारण Y पॉझिटिव्ह आहे आणि X हा काय निगेटिव्ह आहे. आणि देअरफोर बाय डेफिनेशन साईन -225 डिग्री इक्वल टू, देअरफोर बाय डेफिनेशन साईन -225 डिग्री इक्वल टू Y इक्वल टू 1/√2. सेम कॉस -225 डिग्री इक्वल टू X इक्वल टू किती ना बघा, Xची व्हॅल्यू -1/√2 अँड tan -225 डिग्री इक्वल टू y/x इक्वल टू, आता इथं बघा ह्याला डिवाईड केलं तर हे दोन्ही कॅन्सल होणार, इथं -1 मिळणार. लक्षात आलं. अँड देअरफोर सेम आपण ह्यांचे रेसिप्रोकल्स आपण ह्या साईडला घेऊया. साईनचा रेसिप्रोकल काय आहे बघा इथं, कोसेक. आता हे तुम्ही डायरेक्ट लिहिलेला तरी चालेल, -225 डिग्री इक्वल टू 1/√2 आहे, √2/1 सेक -225 इक्वल टू -1/√2 आहे, -√2/1 अँड लास्ट बघा कॉट मायनस आहे तर मायनस किती येणार इथं 225 डिग्री इक्वल टू y/x आहे, इथे x/y म्हणजेच -1/1 म्हणजेच किती येणार इथं -1. लक्षात आलं. मी परत सांगते बघा, इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल आहे त्यामुळे जरा व्यवस्थित बघा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ -225 आपल्याला इथं ह्याचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काढायचे. पहिल्यांदा स्टँडर्ड युनिट सर्कल काढलं, एक्स ॲक्सिस काढला, वाय ॲक्सिस काढला. रे OP हा आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये का घेतला, इथून जो अँगल आहे तो किती आहे -225 डिग्री आहे.
म्हणजे इथं पण 180 आणि इथून जर 180मध्ये 45 ॲड केलात तर 225 मिळतो. म्हणून इथं हा जो अँगल आहे तो किती असणार आहे एवढाच, म्हणजे MPOM किंवा MOP हा किती असणार आहे 45 डिग्री. PM इज परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस आणि मग इथला अँगल हा किती असणार आहे 45. बघा अँगल मेजर अँगल XOP इक्वल टू -225. इट्स टर्मिनल आर्म इंटरसेक्ट द स्टँडर्ड युनिट सर्कल इन PXY. स्टँडर्ड युनिट सर्कल असल्यामुळे रेडियस किती असणार आहे 1 असणार आहे. OP इक्वल टू 1. Therefore triangle PMO is 45 45 90 degree triangle, and therefore PM equal to OM equal to side opposite to 45 degree, side opposite to 45 degree, दोन्ही इक्वल असणार आहेत. अँड OM इक्वल टू PM इक्वल टू हे कसं असतं 1/√2 ऑफ इट्स हायपोटेनियस. हायपोटेनियस 1 आहे त्यामुळे 1/√2 इंटू 1 इक्वल टू 1/√2. अँड देअरफॉर OM इक्वल टू X इक्वल टू 1/√2 and PM इक्वल टू 1/√2. बट P लाईज इन सेकंड क्वाड्रंट. P हा सेकंडमध्ये आहे. मग सेकंडमध्ये X निगेटिव्ह आणि Y काय असतो पॉझिटिव्ह असतो. X निगेटिव्ह अँड Y पॉझिटिव्ह. X लेस दॅन 0, Y ग्रेटर दॅन 0. अँड देअरफॉर X निगेटिव्ह म्हणजे Xची व्हॅल्यू आपण आता इथे Xची व्हॅल्यू काढलेली आहे, 1/√2 आहे. पण ती व्हॅल्यू आपण इथं सेकंडमध्ये असल्यामुळं ही व्हॅल्यू आपण काय घ्यायची इथे निगेटिव्ह. Y बघा इथं पॉझिटिव्ह आहे त्यामुळे Yची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची आणि मग बाय डेफिनेशन घ्यायचं. बाय डेफिनेशन काय येणार बघा इथं sin -225 डिग्री इक्वल टू Y इक्वल टू 1/√2. cos -225 डिग्री इक्वल टू X इक्वल टू -1/√2. सेम आपण टॅन घेतलं इथं. टॅन किती येणार -225 इक्वल टू Y/X इक्वल टू -1. आणि सेम ह्यांचे रेसिप्रोकल्स आपण इथं घेतलेले आहेत. लक्षात आलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ -315 डिग्री. देअरफॉर मेजर अँगल बघा आता जो अँगल आहे तो इथून इथंपर्यंत हा मायनस आहे इथं 315 डिग्री. लक्षात आलं. म्हणजे टर्मिनल रे जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असणार आहे. इट्स टर्मिनल रे काय येणार इथं इंटरसेक्ट द स्टँडर्ड युनिट सर्कल इन PXY. and therefore radius OP equal to 1 असणार. and therefore angle XOP बघा XOP मेजर अँगल XOP equal to -315 degree. its terminal ray किंवा आर्म intersects the standard unit circle in PXY and therefore PM is perpendicular to x-axis. आता इथून जर अँगल इथं पण घेतला आपण -315, मग 315मधून हा इथला अँगल काढायचा आपल्याला. जर 45 ॲड केलात तर किती येते बघा 5 + 5 10 कॅरी 1 घ्या 4 + 2 6 आणि हा 3. म्हणजेच इथला जो अँगल आहे POM इज 45 डिग्री. अँड देअरफॉर अँगल POM इक्वल टू 45 डिग्री. बघा इथला अँगल 45. PM is perpendicular to x-axis and therefore angle M equal to 90 degree and therefore remaining angle P equal to 45 degree. And therefore triangle PMO is 45 45 90 degree triangle. Therefore triangle PMO is 45 45 90 degree triangle. And therefore हा X असणार आहे इथं PM Y असणार आहे. लक्षाला. साईड अपोजिट टू 45 डिग्री. पहिल्यांदा आपण हा घेऊया OM इक्वल टू X इक्वल टू कसा असतो बघा साईड अपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 ऑफ इट्स हायपोटेनियस. 1/√2 इंटू हायपोटेनियस 1 इक्वल टू 1/√2. सिमिलरली PM साईड अपोजिट टू 45 PM इक्वल टू Y इक्वल टू 1/√2 इंटू 1 इक्वल टू 1/√2.
लक्षात ना. बट P lies in फर्स्ट क्वाड्रंट. बघा इथून इथं पण घेतला, बघा इथून इथं -90, -180, -270 म्हणजे -315 तो इथं असणार आहे. लक्षात. त्यामुळे P लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट अँड देअरफॉर X इज पॉझिटिव्ह, ऑल्सो Y इज पॉझिटिव्ह. X ग्रेटर दॅन 0 अँड Y ग्रेटर दॅन 0 अँड देअरफॉर बघा दोन्हीही पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे इथं एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, वायची व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह घ्यायची. OM इक्वल टू अँड देअरफॉर OM इक्वल टू काय येणार बघा इथं. OM इक्वल टू X इक्वल टू 1/√2 अँड PM इक्वल टू Y इक्वल टू 1/√2 अँड देअरफॉर बाय डेफिनेशन काय येणार इथं. साईन कुठला अँगल आहे, -315 डिग्री इक्वल टू Y इक्वल टू वायची व्हॅल्यू किती आहे 1/√2. सेम आपण कॉसचं घेऊया. कॉस -315 डिग्री इक्वल टू X इक्वल टू 1/√2 कारण Xची व्हॅल्यू पण तीच आहे, वायची व्हॅल्यू पण तीच आहे. आलं लक्षात. त्यामुळे इथं दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत. आता लास्ट बघा टॅन -315 डिग्री इक्वल टू Y/X इक्वल टू. आता Y/X म्हणजे 1/√2 सगळं कॅन्सल होणार इक्वल टू 1. सेम ह्या साईडला आपण काय येणार इथं ह्यांचे रेसिप्रोकल्स घ्यायचे. रेसिप्रोकल्स म्हणजे काय येणार बघा इथं. आता आपल्याला साईनचा रेसिप्रोकल कोसेक -315 डिग्री इक्वल टू 1/√2 आहे म्हणजे √2/1. नेक्स्ट बघा कॉसचा रेसिप्रोकल सेक -315 डिग्री इक्वल टू 1/√2 आहे √2/1. लास्ट बघा टॅनचा रेसिप्रोकल कॉट -315 डिग्री इक्वल टू 1/1 इक्वल टू 1. लक्षात आलं. हे जर आपण क्वेश्चन नंबर 1मधले थोडे एक्झाम्पल बघितले, त्याच्या अगोदरसुद्धा आपण ॲक्सिसवरचे सगळे बघितलेले होते एक्झाम्पल्स. तर क्वेश्चन नंबर 1 इथं कंप्लीट झालेला आहे. आपण इथेच थांबूया.